काय झालं होतं तुम्हाला? स्वागत आहे तुमचं व्हिडिओ डेस्के ब्लॉग मध्ये. आज मी कॅमेरा पकडला, ते पाठीमागे बसले. ते मला शिकवत होते कसं मोबाईल पकडायचा, कसं बटन दाबायचं, कसं कॅमेरा पकडायचा. तर मग मी आज कॅमेरा पकडलाय. बोलता नाही येतो अजून, पहिली वेळेस आहे ना, पहिली म्हणजे दुसरी तिसरी वेळेस आहे ना, त्यामुळे बोलता नाही येत. फक्त ते झोपले आता मला हँडल करायला दिला कॅमेरा. मला काय हँडल होत नाही बाबा, बस एवढंच. ओ उठा ना, जायचं आपल्याला बाहेर. चालू बरं, आता टाइम आहे का झोपायचा? किती वाजले? 7:39. उठा बरं लवकर, जायचं आपल्याला. ओ ओ चला ना, उशीर होतोय जायला. टाइम आहे का झोपायचा? काय झालं तुम्हाला अचानक मध्ये? मी व्हिडिओ चालू केला आणि तुम्ही असंच करता बघा बरं. मजाक करता ना माझ्यासोबत? मजाक नको करू, चला आपल्याला जायचं. तसं तर तुम्ही जेवण पण नव्हतं केलं सकाळी. चक्कर बिक्कर तर नाही आलं तुम्हाला? हे बघा, मला घाबरू नका. क्लिअर क्लिअर का मजाक नका करू माझ्यासोबत. एकतर घरी मम्मी पप्पा नाही येत. हो हो हो. अरे कोणाला आवाज देऊ बरं? मी तर ते चक्करच आलं होतं. संदेश दिसतं, कारण सकाळी काही खाल्लं नाही तुम्ही. ओ घाबरू नका हो मला. ओ तुम्ही ओळखीचं पण नाही जास्त, तुम्ही बोलत पण नाही जास्त बाहेर. माहित पण नाही मला नेमकं कोणाला आवाज द्यावा आणि कोणाला आवाज नाही द्यावा झालं. तर पुढे जाऊ कोणतरी आवाज आले तर मम्मी पप्पा पण नाही तिथं. काही करायला झालं. घाबरू नका प्लीज, उठा ना. हे बघा बरं, मी काय करू आता? मी एकतर व्हिडिओला स्टार्ट केला आणि यांनी लगेच असं केलं. लगेच ते चक्कर आली वाटते. तर मी तरी मला उचलणार पण नाही, तर मी कोणाला आवाज देऊ बरं? माहीत पण नाही नेमकं कोणाच्या घरी जावं, कोणाला आवाज द्यावं, कोणाच्या घरी पण. काय आता अवघड झालंय. ओ उठा ना. ओ मम्मी पप्पा पण लवकर येणार नाहीत. किती वाजले तर? अरे मला लई भीती वाटायला लागली बरं का आता. सिरियसली उठा ना प्लीज. हो हो ओ थांबा, आता मी पप्पाला आणि मम्मीला फोन करते. 2 मिनिटात आलेच. मी फोन करते एकदा, मला बघू द्या एकदा. आलेच मित्रांनो मैत्रिणींनो, 5 मिनिटात. उठाणं झाले, काय झाले काय माहिती. एकतर डॉक्टरांनी टेन्शन. काय झालं होतं तुम्हाला? बापरे, मी किती घाबरले. नाही बोलायचं तुम्हाला. किती घाबरले, खरंच मी घाबरले माहिती का तुम्हाला? तुला घाबरसारखं काय झालं? मग एकतर घरी आहे का बरं कोणी? तुम्ही असं मजाक नका करीत जाऊ. तुम्हाला कळतं का तुम्ही काय मजाक करता काय नाही? काय मजाक केली? काय मजाक केली? काय केली म्हणजे? मग काय मजाक केली? कोणी आहे का मला सांगा इथं? कोण नाही, कोण दिसतंय? कोण नाही. मग इथं कोणी नाही ना, मग मला तुम्ही असं कम घाबरेलं बरं बिनकामाचं? मी आहे ना. मी आहे ना म्हणजे स्वतः चक्कर मित्रांनो, हिने चालू केलता व्हिडिओ. आता मी म्हणलं व्हिडिओ चालू केलाय तर तिला मजा घेऊ द्या म्हणलं. जरसिक आता व्हिडिओ मध्ये बोलू द्या, जरसिक मजा घेऊ द्या. आणि त्या हिशोबाने आपण पुढे व्हिडिओ शूट करूया. तर तिला बोलू दिलं मी व्हिडिओ मध्ये. आणि हळूच तुम्हाला माहिती मी कसं पडलो. आणि मग पडल्यानंतर
मॅडम आल्या मला हाली ते हालतात. ॲक्टिंग पाहिली असेल कशी तुमच्या भावाची प्रो लेवलची. हे बघा डायरेक्ट रडकुंडीलाच आली. चल चल बाहेर निघतो. तुम्ही असं कम केलं बरं? काय काय मस्ती करत तू. प्रँक झालता ना आपला व्हिडिओ. प्रँक शूटसाठी व्हिडिओ सांगायचं ना मला पहिलं. सांगून प्रँक असतो का? सांगून कोण प्रँक करतं बरं मित्रांनो. प्रँक सांगायचं म्हणजे काय गोष्टी अवघडच काम आहे. तर आता चॅनलला सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ कसा वाटतो ते पण मला पुढं सांगा. अजून आता मम्मी व्हिडिओमध्ये जॉईन होणार आहे. कारण आता मी विचार करतो आता 8 वाजलेत. बघूया आता मार्केटमध्ये जायचं आहे आम्हाला. थोडंफार भाजी वगैरे खरेदी करू आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो मी. आहे का नाही. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज DSKने इंट्रो दिला नाही स्टार्टिंगला. शिवारी बोलत होती. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. मी स्वतः मालक. तर आता कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे मला सांगत जावा. आता भरपूर साऱ्या मला कमेंटची भरभराट येऊन राहिली. काय सांगावं तुम्हाला. लय भरभराट चालू आहे. मला खूप आनंद होतो आहे आणि भरपूर सारं प्रोत्साहन भेटतं आहे. प्रोत्साहन म्हणजे पॉवर. माझी फॅमिली माझी पॉवर असा विषय चालू आहे. #फॅमिली. तर हे बघा तिथं रडकुंडी आलेली आहेत मॅडम. चला आता जायचं आपल्याला भाजी आणून. आणि नेमकं काय झालं माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो. आम्ही म्हणजे मी आता घरी आलो 7-7:30 वाजता. आणि त्यानंतर मी विचार केला चला आता शिवानीला भाजी घ्यायची. भाजीसाठी मला बोलवलं. भाजी आणायला जायचे. आपण मार्केटमध्ये जाऊन येऊया. आलो जरा फ्रेश झालो आणि बसलो नेमकंच. तर ती म्हणली नाही आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे. मग त्यासाठी आलतो ना मी. चला लवकर जाऊ असं तसं चालू होतं. आणि तेवढ्याच म्हणलं आजचा ब्लॉग तर आपण शूट केलाच नाही. म्हणलं चला शूट करूया. आणि त्याच हिशोबाने मी म्हणलं एक काम कर आज तू चालू कर व्हिडिओ. मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं नाही की मी असं काहीतरी डोक्यात विचार करणार होतो. पण मी तिला म्हणलं तू चालू कर व्हिडिओ. बाकी पुढचा मी काय मस्त गेम खेळला की नाही बघा. आहे का नाही. मला वाटलं खरंच झालंय माहिती का. मी विचार पण नव्हता का तुम्ही एवढी ऍक्टिंग करतात माहिती का. कारण मी एक नाही बार हारले तुम्हाला. माझ्यासोबत सगळे हारू शकतात. तुम्हाला सांगतो भरपूर जणांनी म्हणजे मम्मीनी आणि हिने दोघींनी मिळून ना भरपूर वेळेस विचार केला की माझ्यावरती प्रँक करतील. पण यांच्यावरती उलटा प्रँक फिरतो. यांच्यावरती उलटा प्रँक फिरतो मित्रांनो. चला आता दुकानावर जाऊया मग तुम्हाला भेटतो. म्हणजेच मार्केटमध्ये चाललोय दुकानात नाही चाललो. पण तसंच दुकानावरती सलाम ठोकून जाऊया. हे चॉकलेटला कसं न्यूट्रल करून खाणं चालू आहे. हे कडू लागतं म्हणून चॉकलेट हे असं पाण्यात टाकलंय. लय म्हणून चॉकलेट म्हणून तुम्ही असं करायला लागले काय. आणि हे बघा मालकीनबाई दुकानाच्या मालकीनबाई. आताच बसले काम बंद करून. नेमकंच हे बघा हे बघा रडकुंडी आली. तिच्यावरती प्रँक झाला तुला माहिती का. मला काय माहिती. तिच्यावरती प्रँक झाला म्हणून तोंड बघ कसं उतरलं. घरी नसल्यावर काय तू काही बी करतो. असं कसं ते बघा कसं चॉकलेट न्यूट्रल करून खायला लागले. कडू लागतं म्हणून. कडू झालं चॉकलेट लागतं म्हणून त्या चॉकलेटमध्ये चॉकलेट पाण्यामध्ये टाकलं आणि मग ते पाणी असं हलून हलून नंतर ते चॉकलेट खाणार आहे. चिकट होईल पप्पा पण ते खाऊ नाही वाटणार. चिकट होईल चिकट होईल ते. बरं ते काय करत ते बारकं पोरग काय म्हणतं. काय ते छोटं पोरग काय म्हणतं. ते म्हणतं मला याची गाडी लय आवडते. तो या गाडीमुळं त्यांनी 200 रुपयाची गाडी आणली तरी त्याला ती गाडी नाही. तशीच गाडी आणली 200 रुपयाची. तशी कशी भेटणार रे गाडी ती. तशीच आणली छोटी प्लास्टिकची गाडी. अशी एवढी गाडी आणली त्या पोरांनी छोट्या. म्हणजे त्या पोरांनी जिद केली म्हणून त्याच्या आईने गाडी आणली. तरी तो पोरग काय म्हणतात त्या मामासारखी गाडी नाही म्हणते. मला त्या मामात तशीच गाडी पाहिजे म्हणून. मामाने 2 लाख रुपये दिलेत. 1.5 लाख रुपये 1,70,000 रुपये दिलेत गाडीसाठी. अरे पण लहान लेकरू ते जिद्दी बनले. ते खिडकीतून बघून ते जिद्दपणा करायला लागले. तू आंघोळ गेली ना तर तो आंघोळ घेऊन टाकेन तुला. त्यांनी काय केलं खिडकीतून बघून जिद्दपणा करायला. माझी गाडी कोणाला माहित नसेल तुम्हाला सांगतो मी गाडी दाखव. चला हे बघा हे बघू शकता. त्याला धुवून काढली. नळाला पाणी आलं. नळाला पाणी आलं ना ते बघू बघू ते म्हणजे तिकडं वर गच्चीवर राहते. ते तिकडं वर राहते ते बिल्डिंग मध्ये ते पोरग. तिकडे पण काय आवाज नाही एकदम छोटं पोरग आहे. आवाज बंद झाला तिकडे पण. काय आलं तुला. मी घरी नसल्याने काय केलं मला सांग. काय केलं तर नंतर सांगून तुला घरी गेलो. चला पुढच्या प्रश्नाला जाऊ आता. लिंबू माझं फेवरेट.
मिरच्या घ्यायच्या लिंबू मिरच्या लागतं ना, हा मसाला दोन्ही बी गोष्टी लागतात. असं चौकोन बनवायचं आणि त्याच्यात ठेवायचे 4. लिंबू घेतलं बरोबर. तर हे बघा, भरपूर दिवसानंतर मी पिझ्झा ट्राय केला. हे आमचा डायरेक्ट पोळपाटवर पिझ्झा आहे. आणि थोडं आम्ही ॲडजस्टमेंट, आणि तवा आहे, तव्यावरचा पिझ्झा आहे हा. तुम्ही याला तवा पिझ्झा बी नाव देऊ शकता. आता मी कट करायला काही नाही म्हणजे मी कट करणार आहे. बघा, मार्गरिटा पिझ्झा तुम्ही हाच जर दुकानात घ्यायला गेलात तर कमीत कमी ह्याचे रेट 100 रुपये असेल. मेनली मी जिकडे जातो तिकडे 100 रुपये भेटेल. पण त्यांचं ते घरगुती नसतं, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. आणि आपलं कसं माहिती आहे ना, तुम्हाला घरगुती पद्धतीने बनलेलं आहे. म्हणलं आता तुम्हाला काय खातोय ते मी दाखवतो, काय का नाही. परत माणसानं DSK जावला नाही जावला तर DSK फुल मजेत आहे. आणि DSK फुल मजेत पिझ्झा कापू राहिला. तुम्हाला बी दाखवू राहिलो मी आता. त्यामुळं वाव, हेच मला अपेक्षित होतं की जे झालेलं आहे आपल्या पिझ्झासमोर. चला 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 या पिझ्झा खायला. 4 तुकडे करणार आहे मी मोजून या पिझ्झाचे. पिझ्झा कसा झालाय मला कमेंटमध्ये कळवा. बघा किती भारी दिसतोय. आता मी याच्यावर सॉस टाकणार आहे. मी प्लेटमध्ये पण नाही काढला, डायरेक्ट पोळपाटावर ठेवलाय. हे बघा तुमच्यासमोर. अर्धा खाल्लाय, अर्धा परत ट्राय करतो. परत माणसानं की DSKने बनला पण खाताना दाखवलं नाही, काहीतरी गडबड झाली असेल म्हणून परत आलो तुम्हाला पिझ्झा खाताना दाखवायला. बघा मस्त झालं. आपण याला आउटडोअर म्हणजे बाहेर रेसिपी जाऊन ट्राय करणार आहे. मस्त चूल बिल लावायची, पेटवायचं, काहीतरी बनवायचं आणि खायचं. बाहेर कसं वाटतंय योजना मला कमेंटमध्ये सांगा. भारी झाला. बाहेर काय बनवलं? बेसन भाकरी, खिचडी. भारी. चला, नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता कालचा व्हिडिओ तुम्ही जो याच्यामध्ये ऍड केला होता, रात्रीचा व्हिडिओ, आणि आज सकाळी म्हणलं चला गुड मॉर्निंगचा एक व्हिडिओ टाकून देऊया, म्हणजे जॉईन करूया त्याच्यामध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओमध्ये तुमची प्रतिक्रिया येऊन देत जा. आणि जसं मी म्हणलो तर तुमच्या वहिनीसाठी तुम्ही रेड हॅट टाका, तर त्यांनी भरपूर लोकांनी असा भरपूर प्रतिसाद दिला. त्यांना सगळ्यांना माझ्याकडून थँक्यू. आणि सगळ्यांना मी कमेंटला लाईक करतो, ज्यांना सगळ्यांच्याच मोस्टली कमेंटला लाईक देत असतो मी, म्हणजे तुम्हाला रिप्लाय दिल्यासारखंच एक. तर म्हणलं चला की आपण आता एक एंडिंगचा व्हिडिओ घेऊया. त्या हिशोबाने सकाळ झालेली आहे आता, आणि सकाळ झालेली तुम्हाला दिसत असेल कारण मी डायरेक्ट दुकानामध्ये आहे. तर दुकानामध्ये हे बघा शिवानीला घेऊन आलो. हे बघा मम्मी आली. तर मम्मीचे 10 रुपये नुकसान झाले लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी. सकाळी 10 रुपयाचं नुकसान झालं मम्मीचं. त्या दिवशी काढले 1000 आणि आज काढले 500. तर 10 रुपये द्या म्हणे. मग आता काय 10 रुपये 1500ला 10 रुपये कटत. 1500ला 10 रुपये किती अवघड आहे. 500 रुपये आणले. 500 रुपये मला देऊन टाक ना. हा त्याचं लिंक नंबर याकडे आहे रे. खर्चाला दे ना मला. मला खर्चाला दे ना. नाही हे बघा मित्रांनो, मला खर्चाला पैसे देत नाही मम्मी, तर काय करू बरं आता. तुम्हाला द्यायला पाहिजे. गायब करू का पैसे? तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता तुम्ही म्हणता शिवानी कशामुळे आलेली? आले मी असं असं हा, म्हणजे हे नंबर आहे दीपक खालचा लाडक्या बहिणीचा. बरं. त्याचे 10 रुपये कटत. कशामुळे आली? बसायला इथं बसायला येतं का? गार्डन थोडी. दुकान सांभाळायला आले म्हणून ना. दुकान सांभाळायला आले, तुमच्याकडे बघायला आले. तुम्ही कसे काम करता, काय तुमच्याकडे करता, बघायला आले म्हणून नको. तुम्ही म्हणजे कसे काम करता, काय करता असं. तर जाऊ दे, आता व्हिडिओची एंडिंग करूया म्हणलं आता, त्यामुळे आलो तो परत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन ब्लॉग तर आता उद्या एक अजून एक बघायला भेटेल. आणि काल तुम्हाला सांगतो मी एवढं मोठं काम केलेलं आहे, मी पण करू लागले. दिसतंय तुम्हाला. हे बघा, मी पण करू लागले आज. तू कावा केलं हे सगळं मी केलेलं. 3 पेपरवालं ते चॉकलेटच्या व्हिडिओमध्ये, चॉकलेटच्या नाही कालच्या व्हिडिओमध्ये असेल, तुम्हाला दिसलं असेल. आणि आता सकाळ सकाळ बघा हे पेपर आहेत, हे पेपर चिटकवायचे मला. हे चिटकवायचं आहे, ते चिटकवतो तुम्हाला भेटतो मग, म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये भेटतो डायरेक्ट, नाही का. तोपर्यंत सबस्क्राईब करा. गुड नाईट, आपलं गुड मॉर्निंग. शिव साप नाही ते हे राहिले ना. ते काय म्हणते ते बोलायचं. काय कमेंट होती काय? म्हातारी म्हातारी आहे तर म्हातारीच म्हणणार ना. शिवानी
मला म्हणले का शिवानीला म्हणले? शिवानीला म्हणे म्हातारी. म्हणजे ज्याला जाऊ द्या म्हणून द्या, जे व्हायचं ते व्हायचं, जाऊ द्या. ताण नाही घ्यायचं जास्त. कमेंटचं मी काही ताण घेणं बंद केलं आता. मी ताण घेत नाही कमेंटचा. काय बोलायचं ते बोलू द्या कोणाला आणि बोलत राहा, काहीच विषय नाही. तुमच्या कमेंटचं उत्तर सगळं मिळणार आहे, पण आज नाही मिळणार. आज आम्ही कामात आहे. जाऊ द्या मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चला, त्यासाठी आलतो मी. त्याच मुद्दा मी विसरलो की शिवानीवरच्या झालेल्या प्रँक मध्ये शिवानीने काय केलं तुम्हाला सांगतो मित्रांनो. शिवानीने पप्पाला सांगितलं की DSK खूप त्रास देतोय म्हणे मला. इकडे बाय हा? म्हणजे DSK खूप त्रास देतोय म्हणे. तू बोलत असेल ना मग. त्यांनी मला खूप त्रास दिला म्हणे. मला बोलायचं म्हणे मारलं म्हणे. प्रँक म्हणजे मी प्रँक केलता त्यावरती. चक्कर आली. मग असं कोण प्रँक करतं का? नाही. घरी कोणी नसल्यावर सरको बाजून. घरी कोण नसल्यास बरं झालं. सगळे माणसं गोळाने केले तिने. काय झालं म्हणून फोन कर. हा, तर त्या प्रँकच्या बाबतीमध्ये मी आलो होतो सांगायला. तर त्या प्रँकमुळे भरपूर सारा गाव गोंधळ झालेला आहे. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघून झाला असेल सगळा. तर त्यामुळे याच्यामुळे मला खूप मोठा ब्लॉग होता आपला. त्या हिशोबाने मी म्हणलं कट करून टाकूया. चला जालन्याला चला, आहे का नाही.